कांद्याच्या प्रश्नावर आज रोहित पवार यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे नाशिकमध्ये. सध्या डिझेल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे. या सर्व विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे. सर, आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रोहित पवार यांनी आंदोलन केलेलं आहे. अनेक प्रश्न सध्या राज्यामध्ये प्रलंबित आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, परंतु या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचं काम ते राज्य शासनाला करायला पाहिजे, ते करत नाहीत. आपण म्हणतो डिझेलची टंचाई, पेट्रोलची टंचाई आहे, परंतु मागच्या आठवड्यामध्ये हिंदुस्थान पेट्रोलियमचा चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला. बॅलन्स शीट 77 का 78% प्रॉफिट वाढलाय त्यांचं. म्हणजे जानेवारी टू मार्च ह्या तिमाहीचा जो त्यांचा प्रॉफिट होता मागच्या वर्षाप्रमाणे वाढलेला आहे. आता मार्च महिन्यात युद्ध होतं, पेट्रोल डिझेल गॅस येत नव्हता, तरी देखील 70-80% कसं काय त्यांचा प्रॉफिट वाढला. याचा अर्थ असा आहे की जेव्हा पेट्रोलियम पदार्थ स्वस्त असतो तेव्हा त्याचा स्वस्ताईचा फायदा जनतेला द्यायचा नाही, उरबडून पैसे काढून घ्यायचे आणि कंपन्यांचं प्रॉफिट काढून घ्यायचं आणि मग ते प्रॉफिटचे पैसे सरकार कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून, CSR फंडाच्या माध्यमातून आपल्या जवळच्या लोकांना द्यायचं, असं एक काम सरकारच्या माध्यमातून चालू आहे. कांद्याच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक झालेला आहे. का मुख्यमंत्री येत नाही, का कृषी मंत्री येत नाही, का पत्रकार परिषद घेत नाही. कांद्याचा प्रश्न हा आजचा नाही आहे ना. आता आंब्याच्या काजू आणि आंब्याच्या उत्पादक शेतकऱ्यांनी पण मोर्चा काढण्याच्या संदर्भात भूमिका घेतली होती, त्याला पवारसाहेबांनी पाठिंबा दिला. परंतु एखादी गोष्ट कशी घडणार, फ्युचर प्राइस काय असणार, हे पणन मंत्र्याला माहितीच असतं. त्याला अधिकारी असतात, त्याला मार्केट इन्फॉर्मेशन असतं, मार्केट इंटेलिजन्स यांच्याकडे असतं. त्याचा उपयोग करून पणन मंत्र्यांनी वेळेस का निर्बंध आणले नाही. आता साखर एक्सपोर्ट करण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घ्यायला पाहिजे होती, परकीय चलन मिळालं असतं, पण साखर एक्सपोर्टवर बंदी घातली. त्याच्यामुळे साखर एवढी आपल्याकडे साठा जमा आहे कारखान्यामध्ये, त्याच्यावर पण निर्बंध घालून ठेवलेत. सर, एकंदरीत निर्बंध घातलेले आहे. मात्र एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात दौरे न करण्याचा सल्ला देतात. मात्र गेल्या 5 दिवसाच्या युरोप दौऱ्यासाठी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी गेलेले आहे. एकीकडे जनतेला सल्ला देण्यात आलेला की परदेशी दौरे टाळा, पेट्रोलचा कमी वापर करा. ह्या गोष्टीला कसं पाहता तुम्ही? त्यांना भारतात कमी आणि परदेशात बाहेर जास्त राहायची सवय आहे की भारतामधले जे प्रश्न आहे त्या प्रश्नाला तोंड द्यावं लागेल. लोक प्रश्न विचारतील, प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल, मंत्रिमंडळात प्रश्न विचारतील. आता साधा प्रश्न शरद पवार साहेबांनी विचारला की जागतिक तेल समस्यावर आपण सर्व पक्षीय बैठक बोलवली पाहिजे. साधी सूचना पवार साहेबांनी मागच्या आठवड्यात केली, त्याच्यावर अजून उत्तर नाही ना. म्हणजे पंतप्रधान तुम्ही म्हणता मी युरोपच्या दौऱ्यावर चाललो, त्याच्यामध्ये UAE मध्ये LPGच्या संदर्भात करार करायला चाललो, हे सगळं ठीक आहे, परंतु ज्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीमध्ये आहे, पार्लमेंटमध्ये आहे, त्यांना तुम्ही कधी संबोधन करणार, कधी त्यांना सांगणार की अशा पद्धतीने तेलाचा साठा इतका आहे, इतका नफा झाला, इतका नुकसान झाला, इतक्या दिवसाचा तेल साठा आमच्याकडे उपलब्ध आहे. आता पावसाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपायला आल्यात, गॅसची डिमांड वाढली ना, पेट्रोल डिझेलची डिमांड वाढायला लागली ना, आणि हे जर मिळालं नाही तर लोक संसार कसं चालवणार, याचं उत्तर सरकारकडे नाही. जेव्हा उत्तर नसतं तेव्हा परदेश दौरा करायचा, हे सरकारचं धोरण आहे. नेट परीक्षेचा पेपर फुटला होता, आता त्यामध्ये मोठ्या अनेक जणांना अटक करण्यात येत आहे. सातत्यानं असा प्रकार घडत आहे. नक्कीच, कारण सरकारचा कंट्रोल नाही ना. नीट सारखी परीक्षा जे भविष्यातले प्रोफेशनल्स घडवतात, अशा परीक्षेमध्ये एवढा मोठ्या प्रमाणावर जर पेपरफुटी होत असेल, CBIला त्याच्यात हस्तक्षेप करावा लागत असेल, म्हणजे लातूर असेल, लातूर ते जयपूर, म्हणजे एकीकडे लातूर पॅटर्न यांचा महाराष्ट्रामध्ये नावाजलेला पॅटर्न होता. लातूर पॅटर्न म्हणायचं त्या काळात शिक्षणाच्या त्या व्यवस्थेला. आणि आज त्या लातूरमध्ये काय झालं, त्या जयपूरमध्ये काय झालं, त्या नांदेडमध्ये काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणी अधिकार दिला की तरुण वयाच्या मुलांच्या जीवनाशी खेळायचा. जे तुमच्याकडे अधिकार आहेत, म्हणजे शिक्षण मंत्र्याकडे जे अधिकार आहेत, त्याचा अधिकाराचा वापर करून त्याची नैतिक जबाबदारी आहे की नाही, शासकीय जबाबदारी सोडून टाका, नैतिक जबाबदारी आहे की नाही की आपण चांगले सुशिक्षित डॉक्टर घडवायचे, चांगले सुशिक्षित कर्तव्यनिष्ठ इंजिनियर घडवायचे किंवा वकील घडवायचे. ज्याच्याकडे शिक्षणाचं खातं आहे त्याच्याकडे फार मोठी जबाबदारी असते. हे लोक फक्त इतिहास बदलण्यात लागलेत. म्हणजे काँग्रेसने काय केलं नाही, नेहरू सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार, आणि एक तर कोण नवीन खासदार म्हणाले की देशाला स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं. म्हणजे अशा वृत्तीचे जे लोक शिक्षण मंत्री बनत असतील, पर्यावरण मंत्री बनत असतील, कृषी मंत्री बनत असतील, पणन मंत्री बनत असेल, तर देशाचा वाटोळ होणारच आहे. आणि त्याची सुरुवात झालेली आहे. मला तर भीती वाटते की नेपाळमध्ये जे घडलं
किंवा बांगलादेशमध्ये जे घडलं ते भारतात पण काय, किंवा सिलॉनमध्ये जे घडलं, बांगलादेशमध्ये सिलॉनमध्ये जे घडलं, श्रीलंकेमध्ये, ते भारतात पण घडणार आहे. कारण लोकांकडे रोजगार नाहीये ना. आज डॉलर 95-96 पार करत 100च्या टच अँड गो मध्ये आहे. कधी 100 पार करेल सांगता येत नाही. कोण जबाबदार आहे याचं काय उत्तर आहे का तुमच्याकडे? दुधाच्या संदर्भामध्ये, भाववाढीच्या संदर्भामध्ये लोकांचं असतं. सीएनजी महाग झालेलं आहे, पेट्रोल डिझेल महाग झालेलं आहे, गॅस महाग झालेला आहे, लोकांचं उत्पन्न घटलेलं आहे. आणि अशा परिस्थितीनं सरकार काहीच करणार नसेल तर लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. एक पॉलिटिकल प्रश्न असा आहे की सर, राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सध्या अस्वस्थता पाहायला मिळत आहे. अनेक आमदार पक्षामध्ये 2 फूट, एक अजित तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आणि एक सुनीता पवार यांच्या इकडून असे 2 गट पडलेले आहे. कसं पाहता त्यांच्या सध्याचं जे राजकारण जे सध्या सुरू आहे, प्रफुल्ल पटेल यांच्या आणि तटकरे यांची जे पद आहे ते देखील काढण्यात आलेले आहे. त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये जी तुम्ही माहिती सांगितली ती आम्ही काही 4-7 दिवसाआधी टीव्हीवर वाचली, टीव्हीवर पाहिली आणि वर्तमान पेपरमध्ये वाचली. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय त्याच्यामध्ये माहिती घेण्याचा रस पण नाही, काय चाललंय त्याची खोलवर चर्चाही नाही. आणि आता आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठी सक्षम आहोत, आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्या पक्षामध्ये दादांच्या सोबत आमची अटॅचमेंट होती, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अटॅचमेंट होती. शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला वाटत होतं की अजितदादा परत परिवार एकत्र करतील, पक्ष एकत्र करतील आणि एका नव्या जोमाची राष्ट्रवादी उभारतील. तर दादा नाही, त्याच्यामुळे ती अटॅचमेंट, ती सिंपती फार राहिलेली नाही. काल उमेश पाटील यांना म्हटलेलं आहे की दादा हयात होते, जेव्हा जिवंत होते त्यावेळेस रोहित पवारांना त्यांचा खूप छेड केलेला आहे. बारामतीमध्ये आपलं वर्चस्व तयार व्हावं यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत होते. उमेश पाटील मला आठवतो विधानसभेच्या आधी अजितदादांचा पक्ष सोडून राष्ट्रवादी शरद पवार पार्टीमध्ये आले आणि विधानसभा संपल्या परत तिकडे गेले. त्याच्यामुळे काय अधिकाऱ्यांनी बोलतात मला माहित नाही. प्रफुल्ल पटेल आणि पवार साहेबांची जी भेट झाली, नेमकी ती पक्ष विलिनीकरणासंदर्भात झाली की त्यांचे जे प्रॉब्लेम होते त्या संदर्भात झाली? सांगता यायचं नाही कशा संदर्भात भेट झाली. मी वाचलं होतं की तटकरे साहेब म्हणाले की पवार साहेबांची तब्येत बरी नव्हती, हॉस्पिटलच्या नंतर ते बाहेर पडल्यानंतर भेट झाली नव्हती, मग सगळीच्या भेट गेले. त्याच्यामुळे त्यांची काय राजकीय चर्चा झाली असेल असं मला वाटत नाही. पवार साहेब सगळ्यांना भेटतात, तुम्हाला सांगतो. पवार साहेबांना जे सोबत त्यांनाही भेटतात, जे सोबत नाही त्यांनाही भेटतात. ज्यांनी पवार साहेबांची मनं जिंकली त्यांनाही भेटतात, ज्यांनी मनं दुखवली त्यांनाही पवार साहेब भेटतात. त्याच्यामुळे पवार साहेब कधीच कोणाला भेटीसाठी टाळत नाहीत. खुल्या मनाने पवार साहेब भेटतात. हा माझा आतापर्यंतचा 25 वर्षाचा अनुभव आहे. पक्षाचं विलीनीकरण होणार की नाही हे सध्या सांगता येत नाही, मात्र सध्या तरी पक्षाच्या विलीनीकरणाचे जे अफवा आहेत त्याला पूर्णपणे शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांना पेटवून लावले आहे. कॅमेरामन संतोष खटलकसह संतोष मोरे, मुंबई.